अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. 27 जुलैपासून मीन राशीत सुरू होणाऱ्या शनीच्या वक्री स्थितीचा या राशीवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत राशी. 27 जुलै 2026 रोजी शनी मीन राशीत वक्री होणार आहे. हा एक महत्त्वाचा काळ आहे. शनीला कृती, शिस्त, जबाबदारी, संयम आणि न्यायाचा घटक मानले जाते. शनी वक्री अवस्थेत असल्याने घाईने निर्णय घेणे टाळायचा आहे, कारण हा काळ सर्वांना दीर्घकालीन उद्दिष्ट तपासण्याची आणि भूतकाळातील चुका सुधारण्याची संधी देत असतं. काही राशीच्या लोकांना या काळात थोडा जास्त दबाव जाणवू शकतो, त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्यावेत. कोणत्या राशींसाठी शनी वक्री नुकसानकारक ठरू शकते ते आज आपण पाहूयात. पहिली रास आहे मेष. मेष राशीसाठी शनी वक्री संकट घेऊन येऊ शकते. या काळात तुम्हाला पैशाच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनपेक्षित खर्च, परदेश व्यवहार आणि छुपी जबाबदारी याकडे तुमचे लक्ष जाऊ शकते. मन शांत ठेवण्याचा आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा हा काळ आहे. कोणत्याही आर्थिक अडचणी टाळण्यासाठी तुमच्या बजेटवर बारकाईने लक्ष ठेवा. या व्यतिरिक्त पुरेशी झोप घ्या आणि तणाव टाळा. परदेशाशी संबंधित कोणत्याही कामात घाई करणे टाळा, कारण यामुळे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. यानंतरची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी शनी वक्री नुकसानकारक ठरू शकते. या काळात तुम्हाला एकत्रित आर्थिक व्यवहार, कर, गुंतवणूक आणि तुमच्या वडिलांची मालमत्ता यासारख्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही कोणताही आर्थिक धोका टाळला पाहिजे. कोणत्याही कागदपत्रावर किंवा करारावर सही करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा. या काळात पैसे उधार देण्यापूर्वी किंवा मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी दोनदा विचार करा. जर तुम्ही हुशारीने वागलात तर तुम्ही या कठीण काळात सहजपणे पार पडणार आहात आणि मोठे नुकसान टाळणार आहात. यानंतरची रास आहे कन्या. कन्या राशीच्या लोकांसाठी शनी वक्री कठीण असेल. यामुळे तुम्हाला तुमच्या भागीदारी आणि जवळच्या नात्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासेल. तुमचा संयम आणि थेट समोरासमोरचा संवाद महत्त्वाचा ठरेल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात गैरसमज टाळावेत. या काळात तुमच्या जोडीदारासह किंवा व्यावसायिक भागीदारासोबत मतभेद निर्माण होऊ शकतात, जे केवळ प्रेम आणि शांततेनेच सोडवले जाऊ शकतात. कोणताही नवीन करार करण्यापूर्वी त्याच्या अटी आणि शर्तीचा काळजीपूर्वक आढावा घ्या. यानंतरची रास आहे धनु. धनुराशीसाठी शनी वक्री संकटाची मालिका घेऊन येईल. यामुळे घर आणि कुटुंबाप्रती तुमची जबाबदारी आणखी वाढेल. मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित कामाचा वेग थोडा मंदावू शकतो. तुम्ही कोणतेही भावनिक किंवा घाईचे निर्णय घेणे टाळावेत. कुटुंबासह संबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. घर किंवा मालमत्तेसंबंधी कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी तुमच्या वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. या काळात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हाच तुमचा सर्वात मोठा आधार असेल. पुढची रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांसाठी शनी वक्री आव्हानात्मक ठरू शकते. या काळात तुमच्या प्रगतीचा वेग थोडा मंदावला आहे. तुमच्या जबाबदाऱ्या सतत वाढत आहेत, त्यामुळे पूर्णपणे शिस्तबद्ध राहण्याची हीच वेळ आहे. तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या आणि तुमच्या दीर्घकालीन ध्येयाप्रती पूर्णपणे समर्पित राहा. या काळात तुमच्या आत्मविश्वासाची कसोटी लागू शकते, परंतु तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. निरोगी आहार आणि जीवनशैलीचे पालन करून तुम्ही तुमची ऊर्जा टिकवून ठेवू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.